नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन गेल्या 30 वर्षापासून आपल्या सेवेमध्ये असणारं पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन सी न्यूज. संत साहित्याच्या अभ्यासामुळे समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वर्ग निर्माण होईल आणि प्रत्येकानं जर संत साहित्याचा अभ्यास केला तर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत जातो. याकरता संत विद्यापीठाची स्थापना देहू येथे करण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जाणून घेऊयात संत विद्यापीठ. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जागतिक योग दिनाचं औचित्य साधत चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये जो मानसी उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत महिलांचे योगासनं आज करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, योगासनं केल्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले तर राहतेच, पण त्यांचं दुर्बळ मनाला सबळ करण्याचं सामर्थ्यही योगामध्ये आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं. गणपतीचे स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे. मी विषय मांडावा मी विनंती करते. तनिषा, व्यक्तिमत्व महत्वाचं. व्यक्तिमत्व आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इतकंच त्यांना प्रत्यक्ष करणार आहेत. पण चैतन्यात आहे कैकल्याची मोठी भक्ती रंगी फुलतो. सगळ्यांनी खूप छान टाळ्यांनी त्यांचं त्यावेळेला प्रामुख्याने ह्या गोष्टीवर उद्या 12:30 ठिकाणी करू. 6
अशा आपल्या खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचे आहेत त्यांच्या एक 400-500 व्हॉलंटियर्सच्या सहाय्याने लोक एकमेकांना तीन, 4, 5, 6, 7 छान. व्हेरी गुड. श्वास पूर्ण नॉर्मल जायचं आहे. अजून 2 मध्ये जे मानसीचं बीज रोल होतं त्या एवढ्या अमाऊंटची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल आळंदीवरून प्रस्थान करण्यात आलं आणि ती आता मार्गस्थ होत आज संध्याकाळी पुण्यामध्ये पोचत आहे. पुणे वृत्तदर्शननं टिपलेला हा कालचा सोहळा. गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मज पामरासी काय थोरपण मज पामरासी काय थोरपण मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायीची वहाण पायीची वहाण पायी भरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव म्हणती दापोडी येथील पुलावरून एक 15 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये पडला आणि तोही 60 ते 80 फूट उंचीवरून. पण तातडीनं अग्निशमन दल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी धावल्या आणि त्या मुलाला जीवदान मिळालं. जाणून घेऊयात 15 वर्षाच्या या मुलाला मिळालेलं जीवदान. येतो हे मोबाईल पडा ना हो पत्रकार ना हो पत्रकारने सांगितलंय. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. साधू संत येता घरी तोची दसरा दिवाळी या उक्तीप्रमाणे आज संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि पुणे शहरात अतिशय भक्तिमय वातावरणात कार्य सुरू आहे. अनेक मंडळांची लगबग सुरू आहे. अनेक नागरिकांनी ज्यांना गुडदाणी वाटायची असती, केळे वाटायचे असतात, त्याचे स्टॉल्स रस्त्यावरती केलेले आहेत
आणि ते वारकऱ्यांची सेवा, त्या ठिकाणी पंढरपूरला चालणारा वारकरी हाच खरा विठ्ठल असू शकतो, तो कदाचित त्याच्या रूपानं भेटेल म्हणूनही आपल्याला त्या ठिकाणी त्याचं दर्शन होऊ शकतं आणि त्याची सेवा करण्यात आपली धन्यता आहे. ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमा करत असताना भाविकाला आपल्या घरी बोलवून त्याचे पाय धुतले जातात, त्याला ओसरी दिली जाते, त्याला झोपायची व्यवस्था केली जाते, त्याला अन्नपदार्थ देतात, त्याचप्रमाणे वारीमधनं जे पांडुरंगाच्या भक्तीच्या करता नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याबरोबर जे वारकरी जातात त्यांचीही सेवा पुणेकर करतात. तेव्हा पुणेकर सेवेत कुठेही कमी नाहीत. पुण्यात अनेक लोकांचे आक्षेप असतात, पण वारी येते त्यावेळेला हे सर्व आक्षेप पुणेकर कचऱ्यात फेकून देतो. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. प्रेक्षको, आज एक खास तुमच्याकरता आम्ही एक रील दाखवतोय. होय, सुदामे यांची ती रील आहे आणि त्या रील पाहून आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्ही आम्हाला कळवा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. आई, मी निघतोय ग, चल, मला उशीर झालाय. अरे पवन, पालखी आली, विठ्ठलाच्या मंदिरात दूध घेऊन जा. ओ बाबा, मला एकतर उशीर झालाय आणि मी असल्या गोष्टी मानत नाही, तुम्हाला माहिती आहे चांगलं. सांगतोय ना, तेवढं कर. दादा, दूध दे. दूध आता हे त्यांच्या पायापाशी जरी वाहून आलो तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? खरं तर मला हे पटतच नाही आणि मी मानत सुद्धा नाही. बाबा पण नाही. त्यांच्या चरणी वाहिलेले दूध त्यांच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल, पण